घरात लक्ष्मी टिकवण्याचे उपाय, धन, समृद्धी आणि शांतीसाठी प्रभावी मार्ग. कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? मी एवढा कष्ट करतो, दिवसभर धावपळ करतो, पण तरीही पैसा हातात का टिकत नाही? महिन्याच्या सुरुवातीला खातं भरलेलं असतं आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा ताण. घरात अचानक खर्च वाढतात. कधी तब्येतीचा प्रश्न, कधी व्यवसायात नुकसान, कधी अनपेक्षित जबाबदाऱ्या. मित्रांनो, ही फक्त नशिबाची गोष्ट नाही, ही फक्त कमाईची गोष्ट नाही, ही आहे ऊर्जेची गोष्ट. समस्या कमाईची नसते, समस्या असते लक्ष्मी टिकवण्याची. आज आपण या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. घरात लक्ष्मी स्थिर कशी ठेवायची, धनाचा प्रवाह कसा संतुलित करायचा आणि सर्वात महत्त्वाचं, धनाबरोबर शांती कशी टिकवायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय सांगणार आहे. लक्ष्मीचे खरे स्वरूप. आपण अनेकदा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा समजतो, पण लक्ष्मी म्हणजे केवळ नोटा नाहीत. लक्ष्मी म्हणजे अन्न, आरोग्य, समाधान, कुटुंबातील प्रेम, सन्मान, मानसिक शांतता. ज्या घरात पैसा आहे पण भांडणं आहेत, तिथे खरी लक्ष्मी नाही. ज्या घरात कमी पैसा आहे पण समाधान आहे, तिथे लक्ष्मीचा खरा आशीर्वाद आहे. लक्ष्मी ही स्थिर वस्तू नाही, ती प्रवाह आहे. जसं पाणी वाहतं तसं धन वाहतं, पण जिथे अडथळे असतात तिथे प्रवाह थांबतो. लक्ष्मी का टिकत नाही? आता आपण सखोल विचार करूया. नकारात्मक बोलणं. घरात रोज पैसे नाहीत असं बोललं जातं का? शब्द म्हणजे स्पंदन, शब्द म्हणजे ऊर्जा. जर रोज कमीपणाचं बोललो तर कमीपणाची ऊर्जा वाढते. अस्वच्छता. तुटलेली वस्तू म्हणजे थांबलेली ऊर्जा. फुटलेलं काच, बंद घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू हे सर्व थांबलेल्या प्रगतीचं प्रतीक आहेत. पैशाचा अपमान. नोटा जमिनीवर टाकणं, पर्स अस्ताव्यस्त ठेवणं, उधळपट्टी. लक्ष्मीला अनादर आवडत नाही. वडीलधाऱ्यांचा अनादर. ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर नाही, तिथे आशीर्वाद कमी होतो. आशीर्वाद म्हणजे अदृश्य संरक्षण. सतत भांडणं. ज्या घरात आवाज चढतो तिथे ऊर्जा खाली जाते. शांतता म्हणजे स्थैर्य, आणि स्थैर्य म्हणजे आर्थिक स्थिरता. आता सखोल उपाय जाणून घेऊया. उपाय 1. घराची ऊर्जा शुद्ध करा. दर शुक्रवार घराची स्वच्छता करा. अनावश्यक वस्तू बाहेर काढा. जुनी कागदपत्र व्यवस्थित ठेवा. जिथे जागा मोकळी होते तिथे नवीन संधी येतात. उपाय 2. मुख्य दरवाजा पवित्र ठेवा. मुख्य दरवाजा म्हणजे ऊर्जा प्रवेशद्वार. दर गुरुवारी हळद कुंकू लावा. रांगोळी काढा. दरवाजाजवळ कचरा ठेवू नका. उपाय 3. तुळस आणि दीप. घरात तुळशीचं रोप असेल तर रोज पाणी द्या. संध्याकाळी दिवा लावा. दीप म्हणजे आशा, आशा म्हणजे सकारात्मकता. उपाय 4. पैशांचा आदर. नोटा नीट ठेवा. पर्स स्वच्छ ठेवा. पैसे मिळाले की मनात धन्यवाद म्हणा. उपाय 5. शुक्रवार विशेष साधना. प्रत्येक शुक्रवारी देवीसमोर कमळ अर्पण करा. ओम श्री महालक्ष्मीये नमः 108 वेळा म्हणा. उपाय 6. मिठाचा उपाय. आठवड्यातून एकदा खड्या मिठाच्या पाण्याने घर पुसा. हे वातावरण हलकं करतं. उपाय 7. वाद टाळा. मतभेद असले तरी आवाज वाढवू नका. उपाय 8. कृतज्ञता वही. दररोज 3 गोष्टी लिहा. उपाय 9. अन्नाचा आदर. अन्न वाया घालू नका. उपाय 10. दान. महिन्यातून एकदा दान करा. उपाय 11. आर्थिक शिस्त. कमाईच्या 10% रक्कम वाचवा. उपाय 12. सकारात्मक घोषणा. दररोज म्हणा, मी समृद्ध आहे. उपाय 13. सकाळचा पहिला विचार. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहू नका. पहिला विचार सकारात्मक ठेवा. उपाय 14. घरात सुगंध. दर आठवड्याला धूप लावा. उपाय 15. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद. प्रत्येक मोठ्या निर्णयाआधी आशीर्वाद घ्या. आता गुप्त उपायांविषयी जाणून घेऊ. अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्या. देवीसमोर ठेवा. मनात समस्या बोला. नंतर वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हा उपाय श्रद्धेने केल्यास मनातील भीती आणि अडथळे कमी होतात. लक्ष्मी टिकवण्यासाठी फक्त उपाय पुरेसे नाहीत. घरात प्रेम असावं लागतं, कृतज्ञता असावी लागते, आदर असावा लागतो. ज्याच्याकडे कृतज्ञता असते त्याच्याकडे लक्ष्मी पुन्हा पुन्हा येते. त्यामुळे आजपासून ठरवा, मी माझ्या घराची ऊर्जा बदलणार, मी माझे शब्द बदलणार, मी माझ्या सवयी बदलणार, आणि विश्वास ठेवा, परिणाम नक्की दिसतील. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे, कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमचे अनुभव शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.